नमस्कार. अ, सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजच्या वतीने आयोजित या एकदिवसीय चर्चासत्रासाठी मी माझा निबंध आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. या मराठी भाषा धोरण आणि अंमलबजावणी या चर्चासत्रासाठी मला इथे निमंत्रित केल्याबद्दल संग्राम गायकवाड यांचे आभार आधी मानतो आणि अ, माझ्या प्रेझेंटेशनची सुरुवात करतो. हे टिपण मी लिहिलंय, तर मी ते एकीकडे शेअर करतो आणि त्याच्या अनुषंगाने मध्ये-मध्ये वाचतो आणि काही ठिकाणी मला जिथे वाटेल थोडी विस्ताराची गरज आहे किंवा हा एक नवीन मुद्दा आहे, त्या अनुषंगाने मी माझं स्पष्टीकरण मध्ये-मध्ये अ, देईन. तर ज्ञानभाषा मराठी, परिभाषा निर्मिती आणि प्रमाणीकरण असा मला विषय दिलाय. तर या मांडणीमध्ये मी आधी एक-एक ह्यातल्या शीर्षकातला जो कळीचा शब्द आहे, ज्ञानभाषा, परिभाषा निर्मिती आणि प्रमाणीकरण याच्याबद्दल थोडं सांगणार आहे. पण हे करत असताना अ, भाषा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा अलीकडे माझं यासंबंधी जे काही वाचन झालं, त्या दृष्टीने मला जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात, जे कदाचित मराठीमध्ये आलेले नाहीयेत किंवा आलेत आणि ते अनेकांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. असे काही मुद्दे मी ठळकपणे मांडू इच्छितो. तर थोडक्यात जे एरवी वारंवार आपल्याला ज्ञानभाषा, परिभाषा आणि प्रमाणीकरण याबद्दल आपण जे ऐकलेलं असेल, त्याच्याहून थोडं वेगळं अ, माझ्या वाचनात अलीकडे आलेलं आणि भाषा विज्ञानात काही नवीन टप्पे असतील किंवा काही मुद्दे असतील जे तेवढ्या प्रभावीपणे मराठीत आलेले नसावेत. ते आणण्याचा प्रयत्न मी या सादरीकरणात केलेला आहे. तर ज्ञानभाषा असं म्हणत असताना अ, आपल्याला अर्थातच ज्ञानाची, ज्ञानप्राप्तीची, ज्ञानाची देवाण करणारी भाषा असे अर्थ आपल्याला अपेक्षित असतात. आणि त्यातून ज्ञानव्यवहाराचं नवं ज्ञान निर्माण होण्याचं काम अभिप्रेत असतं. आता गंमत अशी आहे, की ही जी आपली अपेक्षा आहे किंवा ज्ञानभाषा या शब्दातून व्यक्त होणारा हा जो आशय आहे, हा त्या भाषेच्या कार्याबद्दलचा आशय आहे, की त्या भाषेने अमुक प्रकारे काम करावं, अशा प्रकारची अपेक्षा त्यातून व्यक्त होते. याउलट म्हणजे भाषेचं जसं एखादं कार्य असू शकतं, त्याप्रमाणेच भाषेचं काहीतरी स्वरूप असू शकतं. आणि स्वरूपतः किंवा वस्तुतः कोणतीही भाषा ही ज्ञानभाषा अशी काही नसते. प्रत्येक भाषा ही ज्ञानभाषाच असते. अर्थात तिचा ज्ञानाचा विस्तार कोणता आहे, तिची ज्ञानाची क्षेत्र कोणती आहेत, ती कोणत्या क्षेत्रामध्ये ज्ञानाची देवाण करते, यावरून अ, ती भाषा त्या भाषेचं ज्ञानक्षेत्र किंवा ती भाषा कोणत्या स्वरूपाची ज्ञानभाषा आहे, हे बदलतं. अर्थातच आपल्याला जेव्हा आपण आधुनिक समाजामध्ये ज्ञानभाषा म्हणतो किंवा मराठीच्या संदर्भात ज्ञानभाषा असं म्हणतो, तेव्हा आपल्याला मराठीनी काही अ, ज्याला आपण आधुनिक समाजामध्ये ज्ञान म्हणतो, ती देवाण तो व्यवहार करणं आपल्याला अपेक्षित आहे. तर अर्थातच अशा प्रकारचा व्यवहार होणं आवश्यक आहे. कारण भाषेचा जो सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि तिचं जे ज्ञानात्मक सौष्ठव आहे त्या दृष्टीने खरं तर पाहायला गेलं तर असं म्हणता येईल, की असा एक इतकाच तर फरक आहे, की एवढाच तर फरक आहे 2 भाषा आहेत. ती ज्ञानभाषा जिला आपण ज्ञानभाषा म्हणतो. ती काही विशिष्ट प्रकारची विज्ञानं, आधुनिक ज्ञान, त्याची देवाण-घेवाण ही करू शकते आणि दुसरी करू शकत नाही. एवढाच तर फरक आहे असं आपण म्हणू शकतो. अ, पण तो फरक काही एवढाच असं म्हणण्याइतपत तो काही क्षुल्लक राहिलेला नाहीये. अर्थात या परिच्छेदातला मुद्दा एवढाच होता आपला, की ज्ञानभाषा असणं आणि नसणं असं आपण म्हणतो. तेव्हा ते आपण भाषेच्या स्वरूपाविषयी बोलत नसून आपण त्या भाषेने समाजात कसं वावरावं याबद्दल म्हणतोय.
अ, अर्थातच ज्ञानव्यवहार आपण आपल्या भाषेतून करू अ, असं म्हणून ती काही होण्यातली गोष्ट नाहीये, असं आपल्याला किमान गेल्या अ, काही दशकांमध्ये तर नक्कीच स्पष्ट झालेलं आहे. आणि असं म्हणत असताना खरोखरच अ, आपला त्याबाबतचा संकल्प खूप प्रांजळ असतो. त्याबद्दल हे खरं, पण त्या प्रमाणात अ, मराठीला किंवा कदाचित इतरही अ, अनेकच भारतीय आणि आशियाई भाषांना त्या प्रमाणात सामाजिक राजकीय इच्छाशक्ती अ, त्या संकल्पाच्या जोडीला मिळालेली दिसत नाही. आता इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे, की अ, का मिळालेली नाहीये? याची कारणं ही थोड्याफार फरकानी अनेक भाषांच्या बाबतीत सारखी असू शकतात. आणि अं, ती कारणं ही अनेक भाषा या एका विशिष्ट समाजामध्ये, एका विशिष्ट देशामध्ये, राज्यामध्ये या कशाप्रकारे एकमेकींसोबत राहतात आणि त्या कोणत्या प्रकारची सांस्कृतिक क्षेत्र व्यापून असतात. त्यानुसारही त्या भाषांना ती कार्य जाऊन चिकटलेली असतात किंवा एका सांस्कृतिक इतिहासाच्या अ, नजरेतनं पाहू गेलं तर ती आपोआपच त्या भाषांनी ती कार्य अ, आपलीशी केलेली असतात. तर अ, याचा अर्थ इतर भाषांमध्ये स्वरूपतः किंवा वस्तुतः ती वापराची ती क्षमताच नसते, असं नाही. पण अ, त्या विशिष्ट भाषांना त्या प्रकारचा असा पूरक, पोषक असा एक राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक असा परिवेश, त्या प्रकारचा संदर्भ त्यांना प्राप्त झालेला असतो. त्या वातावरणात त्या विशिष्ट भाषा त्या प्रकारे आकाराला आलेल्या असतात. तर या अर्थाने व्यापक भाषिक परिसर किंवा परिवेश ज्याला आपण लिंग्विस्टिक इकॉलॉजी म्हणतो, की वेगवेगळ्या भाषा या कशा प्रकारे नांदतात, त्यांची एकमेकांवर त्या कशाप्रकारे अवलंबून असतात किंवा कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारची कार्य त्या समाजामध्ये बजावत असतात. या दृष्टीने मला इथे भाषिक परिसर किंवा परिवेश अपेक्षित आहे. थोडक्यात एखादी भाषा जर अ, काही कार्य बजावत असेल, तर त्यामागे भाषिक संरचनात्मक कारणं कमी आणि राजकीय, सांस्कृतिक अशी भाषिक संरचना बाह्य कारणं अधिक असतात. आता या संदर्भात एक लक्षात घ्यायला पाहिजे, की भाषावार प्रांतरचना झाली. त्याला काही लोकांचा विरोध होता. काहींना हवं होतं तसं व्हावं. ती झाल्यानंतर त्याचे काही फायदे झालेले आहेत, काही तोटे झाले. अ, जर भाषावार प्रांतरचनेला जर कोणत्या एका विशिष्ट कारणामुळे विरोध असू शकला असता, तर तो हा भाषिक परिवेशाचा मुद्दा असू श शकतो इतर अनेक कारणांपैकी. तो अशा अर्थाने, की जेव्हा आपण म्हणतो, की अ, आता ही या राज्याची, या प्रांताची प्रशासकीय भाषा आहे आणि या भाषेच्या आधारावरती या प्रांताची रचना झालेली आहे. आणि मग पर्यायाने आपल्याला एक परिशिष्ट मिळतं संविधानामध्ये, ज्याच्यामध्ये अशी सगळ्या भाषांची यादी दिली जाते. आणि बहुत करून त्यातली प्रत्येक भाषा नेपाळी आणि सिंधी सोडून ही आजच्या राजकीय भारताच्या नकाशामध्ये कुठे ना कुठे एका राज्याची भाषा म्हणून सापडते. तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्या भाषांनी सगळीच कार्य करणं अपेक्षित आहे, असं कुठेतरी गृहीत धरलं गेलं. म्हणजे प्रशासकीय कामांसोबतच या भाषांनी ज्ञानभाषा होणं आवश्यक आहे किंवा त्या प्रकारची एक अपेक्षा त्याच्या पाठोपाठ आली. आणि वेगवेगळ्या समाजातले लोक हे ज्या प्रकारे राहत होते आणि या भाषाही ज्या प्रकारे वावरत होत्या, ते पाहता वेगवेगळ्या लोकांच्या आयुष्यात या भाषा वेगवेगळ्या प्रकारची कार्य बजावत होत्या. आता असं म्हणणं, की आता या विशिष्ट राज्यामध्ये ही अ, या राज्याची भाषा आहे, असं म्हणल्यावर आपोआपच त्या भाषेला एका आधुनिक भाषेची सगळी कामं, सगळी कार्य करणं ती आवश्यक होऊन गेलं. आणि अशा प्रकारची बळजबरी झाल्यानंतर आता ती कामं करून घेण्यासाठी अ, त्या भाषा त्या पद्धतीने वळवाव्या लागल्या. आपण जेव्हा पुढे बघणार आहोत, शेवटी मी प्रमाणीकरणाबद्दल बोलणार आहे. तेव्हा आपण पुन्हा या मुद्द्याकडे येऊया.
की प्रमाणीकरण जेव्हा विशिष्ट प्रकारे होतं, तेव्हा त्याच्यामध्ये आपोआपच काही प्रकारचं एक संकेतन अ, प पारिभाषिक अशा प्रकारचे संकेत प्रस्थापित करणे, अशा प्रकारचा एक टप्पा येतो आणि तिथे जेव्हा भाषावर प्रांतरचना झाली, तेव्हा त्याचा आरोप हा अ, अनिवार्यपणे भारतीय भाषांवरती झाला, ज्या प्रांताच्या भाषा म्हणून ओळखल्या गेल्यात. आता इथे झालं असं, की ज्या क्षणी आपण त्यांना एक राजकीय ओळख देतो, की या भाषावर प्रांतरचनेतून या प्रांतांच्या भाषा ठरल्या. तेव्हा आपोआपच त्यांचा जो एक जैविक असा ऐतिहासिक सांस्कृतिक परिवेश होता, त्या परिवेशातले त्यांचं जे कार्य होतं, ते कुठेतरी क्षीण होत गेलं का? आणि जर आपण अशा प्रकारची भाषावर प्रांतरचना पत्करली नसती, तर त्यांचं जे काही सांस्कृतिक आयाम होते या भाषांचे, ते कदाचित जास्त फुलून आले असते का? किंवा ते त्यांच्या मार्गाने तसे खुलत गेले असते का? अशा वेगळ्या शक्यता या भाषांच्या अनुषंगाने आपण त्याची कल्पना करू शकतो. अर्थात आता भाषावर प्रांतरचना झालेली आहे आणि ते अ, भारताच्या राजकीय पटाचं ते एक अटळ असं सत्य आहे. पण इथे मुद्दा असा आहे, की जेव्हा आपण अशा प्रकारे प्रांतरचना घडवून आणतो, तेव्हा अ, त्या भाषेचं जे एक सांस्कृतिक जीवन एरवी अ, पाहायला मिळालं असतं, त्याचा कुठे संकोच झालाय का? आणि तो जर झाला असेल, तर ते पुन्हा मिळवण्यासाठी आपण काही पावलं उचलू शकतो का? किंवा त्याही दृष्टिकोनातून आपण आपल्या या भाषांकडे जरूर पाहायला पाहिजे. सगळ्याच भाषांनी एकच प्रकारच्या सगळ्या आधुनिक भूमिका निभवायच्या. या पलीकडे जाऊन त्यांचा एक काही विशिष्ट सांस्कृतिक अवकाश असेल, तर त्यामध्ये अ, त्या कशा वाढल्या किंवा नाही वाढू शकल्या यामुळे, हेही पाहता येईल. अनेकदा असंही होतं, की प्रमाणीकरण, परिभाषा या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी एका मोठ्या भाषेच्या किंवा बहुत करून वसाहतवादाच्या छायेमध्ये इंग्लिशच्या अ, धर्तीवर आपण आपल्या भाषा तोलू पाहतो. तर थोडक्यात ज्या प्रकारची ज्ञानभाषा इंग्लिश झालेली आहे, त्या प्रकारची जणू काही अपेक्षा भारतीय भाषांकडून व्यक्त केली गेली. ती त्या टप्प्यावरती गैर अजिबातच नव्हती. पण आज ज्या प्रकारचं एक वैश्विक स्वरूप इंग्लिशला प्राप्त झालेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आता आपल्याला आपल्या भाषांची कार्य ही त्याच्या सापेक्ष त्याचा पुनर्विचार करायला हवा आणि आपल्या भाषांचं वेगळेपण हे त्या सापेक्ष कसं असेल, इंग्लिश जे काही करत आहे किंवा जी भूमिका भारतीय समाज मानसामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये, संशोधनामध्ये बजावत आहे. त्याच्या सापेक्ष आपण आपल्या भारतीय भाषांच्या भूमिकांचा काही पुनर्विचार करू शकतो का? ही याही बद्दल मला असं वाटतं, की आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. म्हणजे हे स्वीकारून, की हो, ज्या प्रमाणात आपल्या भाषा या ज्ञानभाषा ठरायला व्हायला पाहिजे होत्या, त्या नाही झाल्या. पण आज घडीला अशी कोणती ज्ञानात्मक क्षेत्र आहेत, की जिथे आपण आपल्या भाषांचा विस्तार हा जास्त जाणीवपूर्वक आणि तरीही थोडं वास्तववादी राहून करू शकू. इथे एक ज्ञानभाषेसंबंधीचाच एक मुद्दा असा, की ज्ञानभाषा हा खास मराठी किंवा अ, आधुनिक भारतीय भाषांमधला शब्द दिसतो. मला तो हिंदीत ऐकल्याचं हे ज्ञानभाषा अशा प्रकारचं मी काही ऐकला नाहीये प्रयोग. इतरही भाषांमध्ये नसावा. पण अ, उलट पाहायला गेलं, की भाषा विज्ञानाच्या चष्म्यातून या संज्ञेकडे पाहायला गेलं, तर त्याला काही अशी एकास-एक प्रतिसंज्ञा अशी काही सापडत नाही. आणि अ, त्यातल्या त्यात ज्या 2 संज्ञा मला ज्या दिसतात, त्या एक आहे लायब्ररी लँग्वेज, जी बऱ्यापैकी एज्युकेशनमध्ये वापरली जाते. काही बायलिंग्वलिझम आणि एज्युकेशनच्या हँडबुक्समध्ये पण ही दिसते.
आणि अलीकडेच माझं जी सोनल कुलकर्णी यांच्याशी संभाषण झालं, त्याच्यातूनही हीच एक संज्ञा पुढे आली. आणि तिचा अ, अर्थ एका ओळीत सांगायचा तर लँग्वेज युज्ड इन बुक्स अँड नॉवेल्स, मॉडर्न इन्फॉर्मेशन इन एनी ब्रांच ऑफ नॉलेज इज मोर इझिली अवेलेबल अँड ॲक्सेसिबल, मोस्टली इन दॅट लँग्वेज. अशा प्रकारची या लायब्ररी लँग्वेजची एक ग्लॉस म्हणता येईल असं दिलेलं आहे. आणि दुसरी आहे, ज्याला आपण मराठीमध्ये मालशनी भाषाद्वित असा शब्द वापरलाय. डायग्लॉसिया ही एक संकल्पना आहे, जेव्हा एखादी भाषा वापरात असते आणि तिची 2 रूपं समाजात पाहायला मिळतात. एक तिचं औपचारिक रूप आणि प्रत्यक्ष तिचं बोलीतलं रूप. काही भाषांच्या बाबतीत हा फरक खूप जास्त असतो. इतका की त्या जणू वेगळ्याच भाषा वाटू शकतात. जसं की अरबीच्या बाबतीत तर तो ट्रायग्लॉसिया आहे. तमिळच्या बाबतीतही डायग्लॉसिया स्पष्ट होता आत्तापर्यंत. आता तो क्षीण होतोय. बांगलाच्या बाबतीतही शादू आणि चोलीत अशा प्रकारचा भेद होता. तर त्यातला जो एचचा प्रकार आहे, तो कुठेतरी आपण या ज्ञानभाषेच्या ह्याच्यात आपल्याला म्हणजे हाय आणि लो, आणि हाय भाषा ही शक्यतो ज्ञानक्षेत्रांमध्ये किंवा तिच्या प्रशासकीय ह्याच्यामध्ये वापरली जाते. तर अशा प्रकारचं हे हाय व्हेरियंट प्रत्येक भाषेसाठी असतंच असं नाही. ते प्रयत्नपूर्वक काही प्रसंगी तयार करावं लागतं. ज्या कथित रूपाने ज्याला आपण क्लासिकल म्हणतो, त्यांच्या बाबतीत मात्र हे दिसून येतं. आणि तेही कारण असावं की तमिळ आणि अरबी या भाषांमध्ये डायग्लॉसिया आणि अरबीमध्ये तर ट्रायग्लॉसिया अगदी ठळक होतं. तर ज्ञानभाषा म्हणत असताना आपल्याला या भूमिका अपेक्षित आहेत असं म्हणता येईल, की भाषा विज्ञानात ज्याला लायब्ररी लँग्वेज किंवा डायग्लॉसियातला ज्याला हाय म्हणू शकतो, त्या अ, तो अर्थ आपल्याला ज्ञानभाषा इथे ह्याच्यात अपेक्षित आहे. आता कोणी म्हणेल, की मराठीच्या सापेक्ष आपण इंग्लिशमधल्या संज्ञा का बघतोय? तर त्याचं एक कारण असंही आहे, की भाषा विज्ञानाला जर भारताच्या अ, दक्षिण आशियाच्या या उपखंडातनं काही शिकायचं असेल, तर समाज भाषा विज्ञानाला सुद्धा अ, भारतनिष्ठ अशा प्रकारच्या काही संकल्पना निर्माण केल्या पाहिजेत. बहुतेक वेळा असं होतं, की कोणत्यातरी एक सैद्धांतिक चौकट युरोपातून, अमेरिकेतून इकडे येते आणि मग आपण ती लावून बघतो. मग ती लागू होते की नाही या स्वरूपाचं संशोधन ते असतं. अर्थात ती होत नसते लागू, तेव्हा पण त्या सिद्धांतामध्ये काहीतरी भर पडते हे नक्कीच. पण काही छोट्या प्रमाणात का असेनात, काही संकल्पना जर आपल्या समाजात, आपल्या समाजाच्या भाषेच्या गरजेपोटी उत्पन्न झालेल्या आहेत, तर त्यांचं काही सैद्धांतिक फॉर्मलायझेशन हे इंग्लिशमध्ये, सोशल लिंग्विस्टिक्समध्ये व्हायला पाहिजे. या अर्थाने पण आपण ही ज्ञानभाषा या संकल्पनेकडे बघू शकतो उलट्या दिशेने, की मराठी एक भाषा म्हणून, एक संकल्पना म्हणून समाज भाषा विज्ञानाला या ज्ञानभाषा या शब्दाच्या वाटे काही एक संकल्पना देऊ शकते का? असं म्हणून आपण विचार करू शकतो. तर इथे व्यापक मुद्दा असा आहे, की असे अनेक छोटे-छोटे पैलू, छोटे-छोटे ज्ञानांश असतात, की जे आपल्या समाजाच्या आणि आपल्या भाषेच्या सापेक्ष आपल्याला उपलब्ध असतात आणि कदाचित एका व्यापक जगासाठी त्याचं काहीतरी औचित्य असू शकतं. तर असे बरोबर हेरून अ, ते अ, एका सैद्धांतिक चौकटीमध्ये गोवणं आणि त्यातून काही विशिष्ट ज्ञानाची रचना करता येणं, हा खरं तर त्या ज्ञानभाषा असण्याचा, होण्याचं एक एक महत्त्वाचं कारण आहे. ते यासाठी व्हायला पाहिजे. पण दिसतं काय, की ज्ञानभाषा करायची म्हणजे आपल्याला ती भाषांतरणीय भाषा करायची. असं असं दुर्दैवाने असा एक ग्रह झालेला आहे किंवा अशा प्रकारचा व्यवहार दिसतो. तर मी इथे असं म्हणतो, की ज्ञानभाषा होणं म्हणजे भाषांतरणीय भाषा होणं नव्हे. मुळात ज्ञानभाषा होणं असं म्हणत असताना आपण भाषा आणि ज्ञान या 2 काहीतरी वेगळ्या गोष्टी आहेत असं मानतोय. पण एक पक्ष असा पण आहे, की ज्याला आपण संकल्पना म्हणतो किंवा समग्र ज्ञानाची रचना म्हणतो किंवा ज्या प्रकारे संकल्पनांचा विकास
कोणत्याही भाषेमध्ये, कोणत्याही ज्ञानक्षेत्रामध्ये होतो, तो खरं तर त्या भाषेला वेगळा करून असा काढता येतो. आणि जर असं असेल, जर संकल्पना, ज्ञान, सिद्धांत आणि भाषा या इतक्या एकात एक गोवलेल्या असतील, तर ते तर आपल्या भाषेच्या बाबतीतही सहजच शक्य आहे. तेव्हा अशा प्रकारची ज्ञाननिर्मिती एक एक जिवंत, जैविक अशी ज्ञाननिर्मिती आपल्या आपल्या भाषेच्या माध्यमातून व्हावी. हाही अर्थातच त्या ज्ञानभाषा होण्यामागचा एक हे आहे. पण इथे मुद्दा असा आहे, की ज्ञान आणि भाषा असं वेगळं आहे असं आपण मानतो. आणि खरं तर त्या 2 गोष्टी वेगळ्या नाहीयेत. आणि म्हणून ज्ञानभाषा होणं ही तितकी दुरापास्त गोष्ट अजिबातच नाही. किंबहुना ती स्वरूपातच त्या असल्यामुळे आपल्या भाषेच्या आणि सांस्कृतिक परिवेशाच्या, संस्कृतीच्या अ, संदर्भात आपण कोणत्या प्रकारच्या ज्ञानाचं योगदान करू शकतो, हे आपण ओळखलं पाहिजे. परंतु समग्र ज्ञानाची रचना, संकल्पनांचा विकास हा कोणत्या ना कोणत्या भाषेच्या सामग्रीवरतीच झालेला असतो. तेव्हा जगाबद्दल, विविध घटितांबद्दल, आपल्या परिवेशाच्या सापेक्ष कोणत्या गोष्टी विधेय म्हणजे कोणत्या गोष्टी आपण सांगू शकतो, कोणत्या गोष्टी या ज्ञानाच्या पातळीवरती आपण मांडू शकतो, या अर्थाने मी इथे विधेय असण्यास म्हणतोय. कोणत्या गोष्टींचा बोध आपल्याला विशिष्ट प्रकारे होतो आणि कशाबाबत आपल्याला जिज्ञासा आहे. जिज्ञासा आहे म्हणण्यापेक्षा आपल्याला कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आहेत, त्याबद्दल ते आपल्याला सोडवायचे आहेत, त्या स्वरूपाची जिज्ञासा आहे. इथून हा कोणत्याही ज्ञान परंपरेचा खरं तर सुरुवात तिची होऊ शकते. कोणतंही ज्ञान हे त्या प्रकारच्या जिज्ञासेतून उत्पन्न होतं. त्यामुळे प्रत्येक भाषा ही ज्ञानभाषा ही या अर्थी असते, की ती तिच्या भाषकांच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोडवण्यासाठी ज्ञान निर्माण करत असते. आणि त्या अर्थाने खरोखरच प्रत्येक भाषा ही ज्ञानभाषा असते. तर आपल्याला पडणारे प्रश्न हे अधिकाधिक आधुनिक जगाच्या जवळचे कसे होतील, हा एक अट्टहासपूर्वक माणूस प्रयत्न करू शकतो. पण त्याहीपेक्षा तसा अट्टहासाने प्रयत्न न करता खरोखरच आपल्याला पडलेले प्रश्न आपली भाषा आपल्या संस्कृतीच्या संदर्भात कशी सोडवू पाहते, काय संकल्पना, कोणत्या प्रकारचं ज्ञानाचं जाळं ती तयार करते, हे आपण लक्षपूर्वक पाहिलं, तरी आपल्याला असं लक्षात येतं, की आपल्या भाषेमध्ये काही ज्ञान निर्माण करण्याच्या शक्यता असतातच. मग अर्थात भलेही ते ज्ञान खूप मर्यादित स्वरूपाचं असेल, पण ते आपलं स्थानिक आणि आपल्या अनुभवातून निर्माण झालेलं असं ते ज्ञान असेल. आता वरती आपण भाषांतरणीय भाषा असं म्हणत असताना कुठे भाषांतराला दुय्यम लेखतोय का? तर असं अजिबात नाही. भाषांतराचं त्याचं स्वतःचं एक असं कार्य आणि क्षेत्र आहे. आणि ते कुठेही दुय्यम असं आपण मानत नाही. फक्त असे की ज्या मी वरती विधेय तर ती विधेयता स्वरूपतः वेगळी असू शकते. ही भाषांतरकारांना अनेकदा आव्हानात्मक वाटते आणि म्हणून भाषांतर अवघड असतं. तर हे न होण्यासाठी काय करावं लागेल, की ज्या विशिष्ट मार्गातून ज्या भाषेतून भाषांतर होतंय ती भाषा गेली. त्या प्रकारचे ते ज्ञानाचे संदर्भ जर आपण आपल्या भाषेच्या बाबतीत किंवा आपल्या भोवती निर्माण केले आणि आपण त्या प्रश्नाला त्या पद्धतीने त्या मूळ भाषेत भाषक जसे भिडले असतील तसे भिडलो, तर कदाचित आपल्याला आपल्या परिभाषा, संज्ञा या जास्त सहज रीतीने सापडतील आणि आपल्याला त्या कदाचित तितक्या बोजडही वाटणार नाहीत, जेवढ्या त्या एखाद्या परिभाषेच्या बाबतीत जेव्हा कृत्रिमपणे एकास एक असं करता परिभाषा निर्माण केली जाते तेव्हा. अर्थात दरवेळेसच ती एकास एक असं जमतंच असं नाही. पण परिभाषेचं जडपण हे बऱ्याचदा त्या भाषांतराच्या भूमिकेतून ती परिभाषा निर्माण केलेली असते म्हणूनही होत असावं.
ते टाळण्यासाठी सुद्धा मूळ भाषेमध्ये ज्याच्यातनं आपण भाषांतर करतोय त्या अ, स्रोत भाषेतही तो विशिष्ट ज्ञानांश कसा विकसित झाला, त्याबद्दलच्या काही चर्चा, त्या मूळ प्रश्नाबद्दलचा काही विचार, असं आपण आपल्या भाषांमधनं केलं, तर कदाचित ती परिभाषा सोपी होऊ शकते. त्यामुळे मी इथे असं म्हणतोय, की त्यामुळे आपल्याला कमी माहीत असलेल्या ज्ञानक्षेत्रातील विषयांचं भाषांतर करण्याऐवजी त्या विषयातील विधेयांपासून सुरुवात करत, त्या गोष्टी आपण आपल्या भाषेत कशा रचू, इथून सुरुवात केली तर तो ज्ञानांश आज घडीला वाटतो तितका परका आपल्याला वाटणार, तितका भाषांतरित वाटणार. तर परिभाषेबद्दल अ, बोलत असताना एक वरचेवर अशी हे येते, की परिभाषा समृद्ध करण्यासाठी आपल्याला आपलं चर्चाविश्व समृद्ध केलं पाहिजे. तोच मुद्दा मी इथे थोड्याशा वेगळ्या संदर्भात मांडतोय. ही परिभाषा बोजड वाटते, समजत नाही, या तक्रारी सर्रास होतात. पण ज्ञान आणि भाषांतर यांच्या सापेक्ष हे लक्षात घेतलं पाहिजे, की परिभाषा या प्रतिशब्द, प्रतिसंज्ञा या स्वरूपात पुरवल्या जातात किंवा पुरवल्या जरी त्या प्रकारे नाही गेल्या, तरी त्या पद्धतीने अनेकदा परिभाषा स्वीकारल्या जातात. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. आज मराठीमध्ये ऑर्गॅनिकसाठी अनेक लोक सेंद्रिय वापरतात. त्याचं कारण ते शब्दकोश उघडून बघतात आणि ऑर्गॅनिकला सेंद्रिय दिसतं आणि म्हणून ते सेंद्रिय वापरतात. तर हे प्रतिशब्दाला प्रतिशब्द दिला असं झालं. पण त्या शब्दाबद्दल काही विचार आहे, नाही. कारण ते शब्दकोशातही, परिभाषा कोशातही 1, 2 असे आकडे टाकून गोष्टी दिलेल्या आहेत. तर तिथे जैविक असा शब्द हवा, कारण त्याचा ऑर्गॅनिझमशी संबंध आहे आणि सेंद्रियाचा इंद्रियाशी संबंध आहे आणि तो ऑर्गनशी संबंध आहे. तर कदाचित हे भानही अ, परिभाषा कोश उघडून बघणाऱ्याला राहत नाही. कारण तो इतका त्या एका शब्दाच्या मागे लागतो, की त्याला एक शब्द मिळाला, की त्याची जिज्ञासा शमते. तर हेही काही फार अर्थात शब्दकोश कसे पहावे हे शिकवणं ही त्यासाठी आवश्यक आहे. पण अनेकदा ती तहान ही केवळ एक प्रतिशब्द शोधण्याची असते. ती तशी न राहता आपल्याला त्याच्यासाठी एक प्रतिसंकल्पना शोधायची आहे आणि आपल्याला ते समजून घ्यायचंय. तर ते आकलन आपल्याला आपल्या भाषेत, आपल्या ह्याच्यात अ, निर्माण करायचंय. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता एक जे वेगळा पैलू परिभाषेसंदर्भात, तो ज्याला आम्ही लिंग्विस्टिक्समध्ये लेक्सिकल प्रॅग्मॅटिक्स म्हणतो, त्यातून मी इथे आणू पाहतोय. अ, एका वेगळ्या अंगाने मी भारतीय भाषांमध्ये इंग्रजी शब्द कसे समाविष्ट होतात, त्याबद्दल काही विचार केलाय आणि तो अलीकडेच 2019 मध्ये मालशे सरांच्या गौरव ग्रंथामध्ये तो आलेला आहे. माझ्या अकॅडमिया पेजवर तो भाग आहे आणि मागे अ, भाषा संचालनालयामध्ये एक भाषा आणि भाषांतर याबद्दल मी बोललो होतो. त्याचा YouTube व्हिडिओ पण आहे. तोही आपण पाहू शकतो. तर तो त्या विस्तारात मी न जाता लेक्सिकल प्रॅग्मॅटिक्सचं शब्दांच्या वापरशास्त्राचा परिभाषा समजून घेण्यासाठी काय उपयोग होऊ शकतो हे पाहूया. त्यातला एक छोटासा मुद्दा लेक्सिकल प्रॅग्मॅटिक्स मधला असतो, ज्याला युसेज लेबल्स म्हणतात आणि शब्दकोश रचना लेक्सिकोग्राफी मध्ये काही शब्दकोश तयार करत असताना, उदाहरणार्थ हा ऑक्सफर्डचा आपल्यापैकी अनेक जण वापरत असतील, ऑक्सफर्ड ॲडव्हान्स्ड लर्नर्स डिक्शनरी. आपल्यासारखे लोक जे इंग्रजीचे मातृभाषक नाही आहेत, जे द्वितीय भाषक आहेत आणि आपण तो शब्दकोश वापरतो. प्रसंगी काही अकॅडमिक इंग्लिशसाठी वापरत असू, काही आपण वाचतो ते समजत नाही म्हणून एक द्वितीय भाषक म्हणून वापरत असू. तेव्हा आपल्याला अनेक अ, समानार्थी शब्दांमधले भेद माहिती नसतात. उदाहरणार्थ सस्पिशियस आणि फिशी. तर फिशी हा शब्द तसा अनौपचारिक आहे आणि सस्पिशियस हा औपचारिक आहे. तर हा भेद या कोशामध्ये या फॉर्मल, इन्फॉर्मल या माध्यमातून अशा युसेज लेबल्सच्या माध्यमातून दिलेला असतो, जे इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील.
तर परिभाषेसंदर्भात होतं असं, की अ, हे जे युसेज लेव्हल्स आहेत, यापैकी जेव्हा लोक म्हणतात, की "अरे, ही परिभाषा जड वाटते." तेव्हा त्यांना कधी-कधी ते शब्द खूप जुने वाटतात. ते कधी-कधी खूप संस्कृताळलेले वाटतात. ते असं वाटतं, की हे काहीतरी वेगळ्याच जमान्यातले शब्द आहेत. ते जुने तरी वाटतात. कधी-कधी असं वाटतं, हे खूप साहित्यिक शब्द आहेत किंवा हे खूप विद्वत्ता दर्शक असे शब्द आहेत. तर अशा प्रकारचे ग्रह अ, किंवा अशा प्रकारचे दृष्टिकोन हे अ, भाषकांच्या मनात निर्माण होतात त्या शब्दांप्रती. आता हे आपण निगोशिएट करू शकतो का? याबद्दल आपण काही अं, यामध्ये काही बदल घडवून आणू शकतो का? याही बद्दल विचार करता येईल किंवा त्या अनुषंगाने खरोखरच परिभाषा आपण कितपत बदलू शकतो. त्यातला एक छोटासा मुद्दा असा, की अनेकदा असं होतं, की परिभाषा तत्क्षणी पाहिल्या-पाहिल्या ती अवघड वाटते. पण कालांतराने जसजसे शब्द रूढ होतात, तसे ते सोपे किंवा स्वीकारले पण जातात. सोपेही वाटतात. तर उदाहरणार्थ इथे अभियंता, अभियांत्रिकी, अभिनव, अभिमुख, अभिकर्ता अर्थात तेवढे नाही. पण इथे मी काही अभिचे शब्द इथे दिलेत. अभिमुख आणि अभिकर्ता, अभिकेंद्र. कदाचित अभिकेंद्र आणि अभिकर्ता आपल्या तेवढे परिचयाचे नसतील. पण हे जे आधीचे आहेत अभियंता, अभियांत्रिकी हे रूढ झालेले आहेत. पण अर्थात असं रूढ होऊन ते स्वीकारले जाण्याचं भाग्य हे परिभाषा कोशातल्या त्या मानाने म्हणजे परिभाषा कोशात जेवढे शब्द असतात, त्या मानाने कमी शब्दांच्या वाट्याला तशा प्रकारचं भाग्य येतं. इतर शब्दांच्या बाबतीत मग आपण काय करू शकतो? असा एक प्रश्न तरीही राहतो. त्याबद्दल येऊ आपण जरा शेवटाकडे. इथे लक्षात घ्यायला पाहिजे, की अ, परिभाषेच्या दृष्टीने एक दुसरा मुद्दा आणि तो अर्थातच आपल्या परिभाषा कोशकारांनी लक्षात घेतलेला आहे. पण मला असं वाटतं, की हा इथे सांगावा. की कोणत्याही 2 भाषा या जगाचं आकलन कसं करतात, या बाबतीत वेगळ्या असतात. उदाहरणार्थ आपण मराठीत घड्याळाला काटे असतात असं म्हणतो. ते इंग्लिशमध्ये त्याला हँड्स असतात. किंवा इथे जे मी उदाहरण दिलंय त्याच्यानुसार इंग्लिशमध्ये सैनिकांचा गट किंवा तुकडी ह्याच्यासाठी खूप शब्द आहेत. त्यात स्क्वाड्रन आहे, बटालियन आहे, फोर्स आहे, ट्रूप आहे, कॅन्टोन्मेंट आहे. असे अनेक शब्द आहेत. पण मराठीमध्ये एक तर तुकडी आणि दळ ह्याच्या पलीकडे काही राहत नाही त्याच्यात. तर हे 2-3 शब्दांमध्येच आपल्याला ते भागवावं लागतं. प्रसंगी आपण इंग्रजी शब्द जशास तसे ठेवतो आणि ते वापरतो. तर अशा अशा प्रसंगी आपण असं म्हणत नाही, की "अरे, ही इंग्लिश इथे इंग्लिश किंवा इथे मराठीची ही उणीव आहे." अनेकदा उलटंही असतं, की मराठीमध्ये एखाद्या संकल्पनेसाठी जास्त शब्द असतात. त्याला प्रसंगी इंग्लिशमध्ये काहीच फार विशेष एखादाही शब्द सापडत नाही. तर थोडक्यात अशा प्रकारे भाषा काही ठिकाणी जास्त समृद्ध आणि काही ठिकाणी अ, त्यांच्याकडे त्याला योग्य तसे प्रतिशब्द नसतात. असं घडतं. तर यामुळे आपण काही अचानक भाषेबद्दल कोणत्याही प्रकारचं जजमेंट देत नाही आणि ही कमी, ही उजवी, ही डावी असं काही आपण म्हणत नसतो. परिभाषेच्या संदर्भात हे महत्वाचं आहे यासाठी, की परिभाषा घडवत असताना केवळ तो ज्ञानांश इकडे आपण आणू शकतो असंच पुरत नाही. तर त्या त्या भाषेमध्ये विशिष्ट ज्ञान कसं रचलं जातं, त्याच्या सापेक्षच ते शब्द आपल्याला आणावे लागतात. आणि ते रचलं गेलेलं नसतं ज्ञान, म्हणून आपल्याला परिभाषा जड जाते. आणि म्हणूनही पुन्हा एक सकस चर्चाविश्व आणि ज्ञानव्यवहार असणं हे कसं आवश्यक आहे. हा मुद्दा पुन्हा येतो. आता यातला जो शेवटचा भाग आहे प्रमाणीकरणाचा, त्याबद्दल मी थोडंसं बोलतो आणि मग हे तिन्ही आपण कसं होऊ शकतो ते पाहूयात. तर अ, कोणत्याही सोशल लिंग्विस्टिक्सच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण प्रमाणीकरणाबद्दल पाहायला गेलं तर जे पाठ्यपुस्तकी वर्णन येतं, ते अनेकदा अर्थातच इंग्लिशवरती आधारलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की सिलेक्शन तुम्हाला एका विशिष्ट प्रकाराची, बोलीची एक निवड करावी लागते प्रमाणीकरण करत असताना. मग त्याचं कोडिफिकेशन करावं लागतं. मग त्याचे जे काही फंक्शन्स आहेत त्यांचा विस्तार करावा लागतो आणि मग नंतर
ती ॲक्सेप्ट करावी लागते, स्वीकारावी लागते. असे 4 टप्पे हे स्टँडर्डायझेशनच्या बाबतीत सांगितले जातात. पण हे महत्वाचं आहे, की एकीकडे असं सांगणारी पाठ्यपुस्तकंही आहेत आणि काही पाठ्यपुस्तकांचे लेखक हे पुन्हा ज्या प्रकारे आणि ज्या जोरकस पद्धतीने इंग्लिशचं प्रमाणीकरण झालं, ते तेवढं आवश्यक होतं का? अशा प्रकारचे प्रश्नही उपस्थित केलेले आहेत. आता यात निवड असं म्हणत असताना, कदाचित युरोपाच्या धर्तीवरती असेल किंवा काय, किंवा इतर बलाढ्य देशांच्या बाबतीत असेल रशिया आणि चीन. त्याच्यामध्ये कोणतीतरी एकच बोली निवडायची आणि तीच प्रमाण करायची. म्हणजे प्रमाण म्हणजे काहीतरी एकच. अशा प्रकारचं काहीतरी एक तर्क रूढ झाला आपल्याकडे. पण खरं पाहू जाता अ, भारतीय समाजामध्ये किंवा ज्याला आपण आज प्रांताच्या भाषा म्हणून या नावाने ओळखतो, त्याच्यात जर अंतर्गत समाजांमधलं भाषांचं वैविध्य पाहिलं, तर ते इतकं आहे की प्रसंगी त्या 2 म्हणजे ते भाषक एकमेकांशी बोलूही शकत नसतील. उदाहरणार्थ अ, गोंडी मातृभाषक असलेले लोक हे अ, अहिराणी मातृभाषकांशी कसं बोलत असतील? तर अर्थातच ते काही पुणेरी मराठी बोलत नसतात. तर अ, आपोआपच त्या समाजामध्ये त्यांची त्यांची एक संपर्क भाषा तयार होत असते. आणि असं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी दिसतं, की 2 अतिशय वेगळ्या भाषा ज्या भाषकांना समजत नाहीत, म्युच्युअली इंटेलिजिबल नसतात अशा प्रसंगी कोणतीतरी एक संपर्क भाषा म्हणून तिथे आकाराला आपोआप आलेली असते. आपोआप म्हणजे त्या भाषकांचं त्याच्याबद्दल एक सहमती असते, की हां, आपण या भाषेत बोलूयात असं. तर हा जो भाग आहे संपर्क भाषा निर्माण मधला जो भाग आहे, तो कुठेतरी आपण प्रमाणीकरण करत असताना लक्षात घेऊ शकतो आणि असं म्हणू शकतो, की प्रमाणीकरण हे समजा आपण एक 2-4 बोलींचं, 5-6 बोलींचं केलं आणि त्यांना विशिष्ट त्या प्रदेशामध्ये जिथे अ, त्या विशिष्ट बोलीला एक प्रकारचा स्वीकार आहे संपर्क भाषा म्हणून. तिथल्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये, बँकांमध्ये त्या बोली वापरू दिल्या आणि त्यांना त्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं. तर कदाचित जो जटिलपणा आणि जडपणा वाटतो प्रशासकीय मराठीमधला, तो आपोआपच तिथे गळून पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण तो व्यवहार जास्त जिवंतपणे आणि जास्त सहज होईल. आणि ते एकच प्रमाण बोली ह्याच्यामुळे खरं तर आपण अ, मा त्या भाषेच्या अडचणी पण वाढवून ठेवतो. म्हणजे तिच्या विस्ताराच्या सुद्धा. अर्थात एक एक एखाद 2 अशी उदाहरणं आहेत जगात. म्हणजे उदाहरणार्थ नॉर्वेनी काही वेगळ्या कारणांमुळे त्यांच्याकडे 2 बोली आहेत. पण त्या बोलींमध्ये सुद्धा पुन्हा उपप्रकार आहेत. अ, पण अशा प्रकारचे समजा आपण एक प्रमाणीकरणाच्या बाबतीत एकाच ह्याच्यावरती आधारून न करता आपण जर अनेक अ, बोलींना, अनेक संपर्क भाषांना प्रमाणित म्हणून मान्य केलं, तर आपल्याकडे एक मोठा पट तयार होईल. एक मोठं ज्याला आपण शब्द भांडार असतं ते खुलं होईल आणि त्यातूनही आपोआपच परिभाषा निर्मिती किंवा ज्ञान याच्यामध्ये एक प्रकारचा खुलेपणा येईल, जो आत्ताच्या बाबतीत थोडासा अवघडलेपण येतं. कारण एक विशिष्ट बोली आणि त्याला त्या अनुषंगाने संस्कृत प्रचूर अशा प्रकारची परिभाषा. तर कदाचित हे कमी व्हायला या पद्धतीने मदत होईल का? हे आत्ता करून पाहणं आवश्यक. कारण गेले दोन्ही भाषा धोरणं आणि त्यांच्या समित्या या सातत्याने पुढच्या 25 वर्षांबद्दलच बोलतायत. तर जर खरोखर अशा प्रकारचं एक दीर्घलक्षी धोरण आपण देव करणार असू, जे की 2दा देऊन झालंय, पण ते स्वीकारलं गेलेलं नाहीये. पण असं म्हणजे इतकं दीर्घलक्षी धोरण असणार असेल, तर अर्थातच प्रमाण याच्याबद्दलचे जर दृष्टिकोन आपण बदलले आणि ते जास्त समावेशक केले, अशा पद्धतीने तर त्याचा फायदा हा आपल्याला पर्यायाने परिभाषेसंबंधी आणि ज्ञानभाषा होण्यासंबंधी पण होऊ शकतो.
नक्कीच. तर परिभाषेचं काम आत्ता ज्या प्रकारे चालतं, ते मी माझ्या अनुभवातनं सांगतो. मी 2013 पासून अ, शासन व्यवहार परिभाषा कोशाच्या उजळणी समितीमध्ये आहे आणि मी त्याच्यात उत्साहाने काम करतो. मला त्या प्रकारचं काम करायला आवडही आहे. माझ्या असं लक्षात आलं, की प्रत्यक्ष समितीमध्ये शब्दांची भर घालणं, यासाठी सक्रियपणे काम करणारे काही सदस्य असतात. आणि अ, ते जर ऑनलाईन भेटून ते जर काम लवकर पुढे गेलं, तर अतिशय जलद गतीने या गोष्टी पुढे जाऊ शकतात. अर्थात आत्ता ज्या गतीने पुढे जातात ती गती पण अ, फार वाईट नाहीये. पण त्याच्या कैक पटीने ते काम त्वरित होऊ शकतं. जर काही मोजके सदस्य हे सातत्याने जर ते ऑनलाईन भेटून ते काम पुढे नेत राहिले, तर हा एक पर्याय असू शकतो. आणि दुसरा असा की अलीकडे काही कोकणीचे शब्दकोश तयार झाले आणि कोकणी मातृभाषक हे मोठ्या ह्याच्यावरती पसरलेले आहेत. म्हणजे अख्ख्या गोवन कोकणी ते पार कोच्ची कोकणीपर्यंत आणि एक प्रकारचा जनसहभाग त्या कोश निर्मितीमध्ये दिसतो. तर ते ऑनलाईन एडिटेबल अशा प्रकारचे पोर्टल्स आहेत. तर अर्थातच असे शासन मान्य पोर्टल्स आपण तसे खुले करावेत असे नव्हे. पण अ, एक जनसहभाग म्हणजे बऱ्याचदा असं दिसतं, की Facebookवर कोणीतरी काहीतरी पोस्ट टाकलेली असते. कोणी काही Instagramवरती छोटीशी चर्चा केलेली असते. असं ते फार विखुरलेल्या अवस्थेमध्ये असतं. तर त्याला जर आपण काही अशा प्रकारचं अं, एक त्याचं चॅनलिंग करू शकलो आणि एका विशिष्ट पोर्टलवरती जनसमूहासाठी खुलं केलं, की जनतेने येऊन त्यांना लक्षात आलेले शब्द तिथे टाकावेत. तर अर्थातच त्याची पण भरपूर मदत आपल्याला याबाबतीत होऊ शकते. तर अशा या एका मुद्द्यावरती मी इथे थांबतो आणि अ, पुन्हा एकदा मला इथे बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद.